निघते मी. ओ निघते निघते म्हणजे कुठे चाललात? कुठे म्हणजे माझ्या घरी? नाही नाही, ते घरी नंतर जा, मी पाहिजे तर सोडतो ना तुम्हाला. आता सरकारने बंगल्यावर बोलवलं, तिकडे चला प्लीज. का? कशासाठी? ते कशासाठी मला माहिती नाही. सरकार बोलले बंगल्यावर घेऊन ये तर घेऊन ये, मी त्यांचा आदेश पाळणार ना, बाकी काय करणार. अच्छा, म्हणजे तुझ्या सरकारांना त्यांच्या गाडीतून मी केलेली समाजसेवा आवडली नाही वाटतं, आणि ते ऐकवण्यासाठी त्यांनी मला बंगल्यावर बोलवलंय. ओ मॅडम, त्यातलं मला काहीच माहिती नाही, तुम्ही प्लीज बंगल्यावर चला ना. ठीक आहे, येते मी तुझ्या सरकारांना भेटायला. तसंही बरेच दिवस झाले, त्यांना प्रत्यक्ष भेटायचंच होतं. आज योग जुळून आलाय. हा वाह, क्या बात आहे. म्हणजे जाऊ दे, उशीर झालाय, चला आपण बंगल्यावर निघू. ओ मॅडम, ओ पुढे बसा ना, मी काय ड्रायव्हर नाही ना तुमचा. एवढा ऍटिट्यूड या पोरीला. तिकडे जाऊन काय तमाशा नको करायला म्हणजे झालं. ओ माय गॉड, मेरी गुलबदन गुलछडी इकडे, ती एकटीच. काय योगा योग आहे. देवा 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 देवा, तुझ्या सुद्धा मनात आहे वाटतं आमच्या दोघांचं सूत जुळावं. आज कप ऑफ प्लॅन झालाच पाहिजे. संतोषी माते जगदंबे, डोंट घाबरू, मीच आहे वस्त्रा द हेअर कटर. तुम्ही येतो. मला वाटलं मुंगूस कुठे मध्ये आलं. मुंगूस? मी असा चालतो. मस्त जोक करता, पण तुम्ही आपल्याला आवडलं. हो, पण तुम्ही एकट्या कुठे चाललात? तुम्हाला कुठे सोडू का मी? देवी आई बावलीस, असे चालून चालून पायाचे तुकडे पडले होते. काय म्हणालात? नाही, तसंही मला खूप उशीर होतोय. जाऊया. हसी तो फसी गाडीवर बशी, हिच्या मनातलं प्रेम बघून पिळली असती रुबाबात, जर असती मला छान अशी मिशी. काय झालं? निघायचं का? हो, म्हणजे गाडी स्टार्टच करत होतो. तुम्ही हेल्मेट नाही घालत? हा? नाही, म्हणजे गाडी चालवताना हेल्मेट न घालणं कायद्याने गुन्हा आहे ना? नाही, घालतो ना मी हेल्मेट, पण आज विसरलो. काही खोटं बोलता. तुम्ही कशाला हेल्मेट घालाल? तुम्ही जर हेल्मेट घातलं ना तर हा 24 कॅरेटचा पिरामिड ढासळेल ना. काय जोकिंग मारता तुम्ही. तुमचं नाव नाही सांगितलं मला. तुम्हाला माझं नाव नाही माहिती? नाही ना. गेस करा. पूर्वा, पश्चिमा, उत्तरा, दक्षिणा, स्वाती, नक्षत्रा. नक्षत्रासारखीच आहे मी, असं माझी आई म्हणते, पण माझं नाव नक्षत्र नाहीये. गॉड, मग या नक्षत्रासारख्या मुलीचं नेमकं नाव तरी काय आहे? नंतर सांगू, आता खूप उशीर होतोय. हो, हा, चला ना, चला जाऊन या. बसलात? हो. पकडून बसा जरा. हा, पकडणे. काय झालं? हत्ती आडवा आला. अरे बाजूला हो ना, असं मध्ये काय आलास? आम्ही पडलो असतो ना. पडलो असतो. कुठे चाललाय तू? यांना सोडायला जातोय. शिवा शेट्टी सांगितलेलं काम झालं का? कसलं काय? कसलं काम? त्याच्या पॅन्टची चैन लावण्याला सांगितली होती तुला, त्यांनी केलीस तू? तो टेलर म्हणाले संध्याकाळी देतो म्हणून. संध्याकाळी? अरे डोक्यावर पडला काय? आत्ताच्या आत्ता जा आणि ती पॅन्ट शिवून घेऊन ये जा. यांना सोडतो मग जातो ना. सांगितलं तेवढं कर. तुम्ही? मी जाते रिक्षाने. अहो रिक्षा? अहो रिक्षाने कशाला जाताय? थांबा, ते उतरणार राजा. ते एकट्या जातील का रिक्षेने? सांग मला, कसं जाणार ते एकट्या? आपण जाऊया. स्टँड आहे का? हा हा. पण गाडी माझी आहे. मी आता तिकडे जाऊ कसं टेलरकडे? पायी पायी चालत जाणार. मॅडम तुम्ही बसा ना, मी सोडतो तुम्हाला. तुम्हाला जागा होईल? हो, खूप जागा आहे. नाही होत आहे का जागा? होते झाली जागा. ए वासकाड्या, वासाड्या, उसनाळ्या, टुनटुन भोपळ्या झाड्या,
बघून घेईन तुला बघ. प्रिन्स, काय वाटतं तुम्हाला? ती मुलगी आपल्याला भेटायला बंगल्यावर येईल? येईल येईल, नक्की येईल. तिला आपल्याबद्दल जाणून घ्यायची खूप इच्छा आहे ना. त्यात काल रात्री ती तुला गेट बाहेर दिसली. आपल्या घरात घुसायची तिची इतकी इच्छा असेल तर तिची ही शेवटची इच्छा पूर्ण करूया. बॉस, ऍक्च्युली आपल्या मतदारसंघात नक्की काय चाललंय म्हणजे होतकरू पालकमंत्री म्हणून मला जाणून घेण्याची इच्छा होती. कळेल कळेल, लवकरच कळेल. वहिनी बॉस. भद्रा, पाणी पाणी कुठे? नटमोगरे, नाश्ता आणून ठेवलास, पाणी कोण ठेवेल? मी विसरलेच. जा घेऊन ये. आणते. सावकाश सावकाश. मला ना आनंदाच्या उकळ्या फुटल्यात. या या या. तर तोच बंगला आहे जिथे मी रात्री आले होते. हा याच्या मालकाचा बंगला आहे. स्ट्रेंज. ओ इडली सांबार. असे काय बघता बंगल्याकडे? तुम्हाला पण भूल पडली का? हा आमच्या प्रिन्स सरकारचा बंगलाच आहे तसा. चला. ओ मॅडम, ओ चला ना, उशीर झालाय. भद्रा, दाखवा. यात इथे बसा, मी सरकारनं बोलून आणतो. हा रक्त. डोळे फुटले तुझे, हातात जीव नाही तुझ्या, आम्हाला जखमी केलंस. सोडणार रे तुला. भद्रा, सोड तिला. अशा चुका होतात. सोड. माहीत झाले पाहिजे चुका. भद्रा, शिवा आला. जा. वहिनी साहेब, तुमच्या कपाळाला काय लागलं? रक्त येते. शिवाशेठ, एवढं काही झालं नाहीये. कांता आली होती ग्लास घेऊन, भद्राला लागलं म्हणून ती थोडी चिडली आहे, दुसरं काही नाही. त्या मुलीला घेऊन आलायस? हो, खालीच बसली. तू हो पुढे, आम्ही आलो. बर. कोरोना, येस बॉस. सगळी तयारी झाली आहे ना? तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी व्यवस्था केली. चला कामाला लाग. हो चला.
हा सरकारी आहेत. काय झालं? तब्येत बरी नाही काय? नाही नाही, काही नाही. नाही ते दचकले ना तुम्ही म्हणून. ते काल झोप पूर्ण झाली नाही, त्याच्यामुळे जरा अस्वस्थ वाटतंय. मग रात्री रस्त्यावर कमी भटकायचं ना. तू नको सांगू मला काय करायचं आणि काय नाही ते. नको तेव्हा सल्ले देतस तू. कुठे आहे तुझे सरकार? अजून किती वेळ थांबायचंय मी? त्यांना वेळेची किंमत आहे की नाही? आहे. वेळेची कदर आम्हाला आहे. आम्ही फक्त कॉलेजला जात नाही, नारेबाजी करत नाही. खूप मोठा प्रपंच आहे आमचा. खूप मीटिंग्स असतात, कामं असतात. त्यामुळे वेळेची कदर आम्हाला नसेल तर कोणाला असेल? स्वागत आहे तुमचं निखारगेंच्या घरात. कोरोना बस. मिस्टर अँड मिसेस बॉस कडून एक छोटीशी भेट. फोटोग्राफर कमिंग. फोटो काढा. हा, हे सगळं काय आहे? कशाबद्दल? तुमच्या करामातीचं कौतुक. आमच्याकडून एक छोटीशी भेट. मला काही कळलं नाही. सामाजिक भान ठेवून आमच्या गाडीचा वापर करून तुम्ही एका गरीबाला हॉस्पिटलमध्ये नेलं. कळलं आम्हाला. कौतुक आहे तुमचं. तुझ्या या सतर्कतेमुळे आणि कर्तव्य दक्षतेमुळे आमच्या गाडीचा आणि आमचा सार्थक झाला असं मला वाटलं. त्यामुळे कुठलेही आडेवेडे न घेता हा बुके प्रेमाने स्वीकार करायचा. ओके ओके बस बस बस. बाकी तर नसेल बोला. ह्या सगळ्याची काही गरज नव्हती. मी ते माणुसकीच्या नात्याने केलं. अच्छा, मग काय आम्ही बोलवल्यावर तू इथे आलीस का लगेचच? मी ते मला माहितीये तू इथे का आलीस. आम्ही तुला मोर्चे बंद करायला सांगितले म्हणून ह्याचा जाब विचारायला तू इथे आलीस ना? बरोबर ओळखलं. आम्हाला माहितीये तू मोर्चे बंद करणार नाहीस, पण तरी सुद्धा आमचं हेच म्हणणं आहे की तू मोर्चे बंद कर. आम्हाला राजकारणापेक्षा समाजकारण जास्त महत्वाचं वाटतं. समाजाच्या हितासाठी ना झटत राहायला फार आवडतं. त्यांच्यासाठी आम्ही नेहमीच सत्कर्म करत असतो आणि त्याचमुळेच तर आमचं पंचकृषीत इतकं चांगलं नाव आहे. लोक आम्हाला चांगल्या नावाने ओळखतात. पण ते काय आहे ना की चांगल्याच्या पाठी नाठाळ्यांच्या काठी म्हणतात ना, तसं झालंय. विरोधकांना हे सगळं बघवत नाही. विरोधक आमच्या सत्कर्मामध्ये विष घालून आम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतात. आम्हाला बदनाम करून त्यांचा फायदा करून घ्यायचा असतो त्यांना. आणि त्यात तुझे हे मोर्चे, त्यामुळे त्यांना त्यांच्या हातात असं आयतं कोलीत मिळाले. तुझ्या कामाविषयी आम्हाला अजिबात शंका नाही, विरोधही नाही. फक्त विरोधकांनी तुझा वापर करून आमच्या समाजकार्यात अडथळा आणू नये असं आम्हाला वाटतं. अगदी बरोबर. इतक्या लहान वयात तू इतकं मोठं काम करतेस. कौतुक आहे तुझं. उलट मी तर म्हणेन, तुला जर गरिबांची मदत करायची असेल तर आमच्या सोबत मिळून काम कर.
काही सत्तापिपासू लोकांमुळे पोखरत चाललेल्या समाजाला तुझ्यासारख्या निष्ठावान, तुझ्यासारख्या होतकरू आणि प्रामाणिक युवकांची गरज आहे. काय ठरवलेस मग? मी विचार करून सांगते. काय झालं? नाही काही नाही. सरकार सरकार मानलं, जी मुलगी कोणाचंच ऐकत नाही तिने तुमचं ऐकलं आणि तिच्यावरचा सगळा राग बाजूला ठेवून चक्क तुम्ही तिचा आदर सत्कार केला. तुम्हाला सांगतो सरकार, तुमच्याबद्दलचा आदर खूप वाढलाय माझ्या मनात. अरे शिवा शेठ, आमची तिच्यासोबत काही दुश्मनी वगैरे नाहीये. तिला फक्त समजवायचं होतं, समजवलं. आता बघू पुढे काय करायचं ते. सरकार पण तुम्ही ग्रेट आहे सरकार. तुम्ही बघा, सगळं चांगलंच होणार आहे, सगळं चांगलं होणार आहे, काही टेन्शन घेऊ नका. पर मी येतो. ओ मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने कुछ गम. इडली अप्पा तुम्हीच ना? हो मीच इडली अप्पा. काय झालं? आपण कोण? काय नाही, मला 150 इडल्यांची ऑर्डर द्यायची होती. हो मग येतो की ऑर्डर. जमतील ना? का नाही जमणार? कधी आणि कुठे पाहिजेत ते सांगा, पाठवून देतो. ते सांगतो, पण तुम्हाला झेपेल का एकट्याला? तुमच्याकडे काम करायला माणूस दिसत नाही कोणी. अहो माझी मुलगी मदतीला असते, आज ती घरी आहे, तिला बोलवीन ना मी मदतीला. उद्या असं नको व्हायला, ऑर्डर दिली वेळेत पूर्णच नाही झाली. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, वेळेत ऑर्डर पोचेल. आणि ऍडव्हान्स आणि चटणी जरा जास्त आणा. तुमच्याकडची ती फेमस चटणी आहे ना. तुम्ही निश्चिंत राहो, अजिबात निराश करणार नाही तुम्हाला हा इडली अप्पा. वेळेवर पोहोचू ऑर्डर. हो हो. इथे शिफ्ट झाल्यानंतर पहिलीच एवढी मोठी ऑर्डर. ए जगदंबे, अशीच कृपा ठेव ग. ओ इडली सांबार. तुला किती वेळा सांगितलंय रे, माझं नाव इडली सांबार नाहीये. नीट हाक मारायची मला. हा ठीक आहे, जे असेल ते महत्वाचं नाहीये. असं कसं महत्वाचं नाहीये? शक्ती म्हणायचं मला. काय म्हणायचं? शक्ती. हा मॅडम शक्ती, मला फक्त एवढंच विचारायचं होतं. आता तरी आमच्या सरकारांबद्दलचा गैरसमज दूर झाला ना? हा पाहिलं ना आमचं सरकार आणि वहिनी साहेब किती भली माणसं आहे ती. तुमच्याबद्दलचे सगळे गैरसमज दूर ठेवून तुम्हाला इथे बंगल्यावर बोलून सन्मानाने सत्कार केला त्यांनी. आता तरी टाळकं ठिकाणावर आलं ना? इथून पुढे तरी अकलेचे तारे तोडणार नाही असं समजतो. ए तू मला अक्कल शिकवू नको. आणि हा, तुझ्या भल्या माणसांनी माझा सत्कार केला याचं मला काहीही कौतुक नाहीये. तुला त्याचं कौतुक असेल तर ते तुझ्या खिशात ठेव, माझ्या समोर मिरवू नको. पालत्या गड्यावर पाणी. काय बोललास? काय नाही, चला सोडतो तुम्हाला घरी. गरज नाही, माझ्या पिशव्या फक्त गाडीतून काढून दे. हॅलो. हा शक्ती, आहेस कुठे? अगं आपल्याला इडल्यांची एक मोठी ऑर्डर मिळाली आहे, 150 इडल्यांची. हे बघ 500 रुपये ऍडव्हान्स पण मिळालाय. काय सांगता अप्पा? उद्या सकाळी 8:30ला द्यायची आहे. तुला वेळ आहे ना? नाही म्हणजे आपल्या दोघांना पोचवायची ऑर्डर. अप्पा जाऊया आपण ऑर्डर घेऊन. आहे मी सकाळी फ्री. एवढी चांगली ऑर्डर आलेली सोडायची नाही.
पप्पा मी असताना टेन्शन नाही घ्यायचं. मी येते, नंतर बोलते तुमच्याशी. हा आता फोन ठेवते. ओके ओके ठेव.